नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्वजण? मस्त ना? मी पण मस्त आहे. गावाकडं आहे सध्या. गावाकडचं वातावरण बघा, खूप सुंदर आहे. उन्हाळा आहे बरं का, उन्हाळ्यातला व्हिडिओ आहे. उन्हाळ्यात सुट्टीला गेलो होतो आम्ही आणि एवढी हिरवळ, एवढी छान ज्वारी आली होती. जनावरांसाठी वैरण म्हणून लावली होती. तर रानात गेलो होतो तर सहज व्हिडिओ काढला. सनसेट झाला होता. आता दुसऱ्या दिवशी दुपारच्या टायमिंगला आम्ही निघालो होतो गावात. आता माहेरी गेलोय म्हटल्यानंतर काही ना काही कामं असतातच. म्हणजे आपल्याला काहीतरी खरेदी करायची असते आणि आम्हाला मंदिरात पण जायचं होतं, म्हणून आम्ही निघालो होतो. पृथ्वीराज म्हणजे माझ्या मोठ्या बहिणीचा मोठा मुलगा आमच्यासोबत येत होता. त्यालाच म्हटलं चल, भैयाला कामं होती आणि मला काही गाडी जमत नाही, त्याच्यामुळं त्याला घेऊन चालले होते. आणि दिदी आणि प्रणिता दुसऱ्या गाडीवरती, त्या पण दोघी गेल्या होत्या, पण ते थोडंसं लवकर गेल्या होत्या आणि आम्ही थोडंसं मागणं जाणार होतो. 5-5:30 वाजले होते, तरी सुद्धा ना ऊन भरपूर होतं. त्यांना म्हटलं होतं की आठवडा बाजारात येऊन थांबा, आम्ही तुम्हाला तिथेच भेटतो. पण त्यांचं काम होतं, त्याच्यामुळे ते पुढे गेल्या आणि आम्हाला मागणं त्यांच्या तिथे जायला लागलं. त्याच्यामुळे थोडासा उशीर झाला. खरं तर बाकीचं काही नाही, आपल्या किरकोळ गोष्टी घ्यायच्या असतात ना, त्याच्यासाठीच जाणं येणं होतं. आता माहेरी जाऊन बरेच दिवस झालं होतं, पण आता माघारी यायची तयारी चालू होती, म्हणजे सासरी यायचं होतं. पण काही गावात जाऊ वाटत नव्हतं, कारण एकच की ऊन भरपूर, बाहेर यायची इच्छाच होत नव्हती. तरी पण म्हणलं त्याला चल जाऊनच येऊया एकदा. कसं जाऊन आलं की आपली कामं पण होतात. तर संध्याकाळच्या टायमिंगला गेलं तर ऊन कमी होतं, त्यामुळे जायला बरं वाटतं बरं का. तर आम्ही निघालो आता. विशू म्हणजे दीदीचा छोटा मुलगा व्हिडिओ काढत होता. तर त्याला बाय करून निघालो, कारण तो एकटाच घरी राहिला होता. म्हणजे माझे मम्मी, बाबा, भैया, हां भैया आणि तो लहानापैकी एकटाच घरी राहिला होता. तर मग त्याला म्हणलं तुला खायला काय आणायचं? तर त्यांनी सांगितलं काही पण आण, असं काही नाही तुझं. म्हणजे असं काही नाही. तर ठीक आहे. तर आम्ही गावात जाऊन आलो आणि गावात बराच वेळ झाला, संध्याकाळ झाली, रात्रच झाली. मंदिरात वगैरे जाऊन आलो, बाकी सगळी कामं उरकेपर्यंत टाईम लागला. आणि दुसऱ्या दिवशीचा, आता ही साडी माझी ऑनलाईन मागवलेली आहे. ती दीदी म्हणाली की बाहेर कशाला टाकते, मीच पिको फॉल करून देते तुला. तर मला तिनं घरच्या घरी फॉल बसवून दिला बरं का. खरं तर तिला परफेक्ट जमतो, ती बसवते पण घरीच. त्याच्यामुळं मी तिला दिला आणि खरंच खूप छान झाला होता फॉल. तर आम्ही दुपारच्या टायमिंगला दगडाची खाण आहे तिथं पोहायला चाललो होतं, म्हणजे आम्ही बघायला चाललो होतो घराच्या शेजारी खाण आहे, तिथं आम्ही चाललोय पोहायला. आम्ही म्हणजे लहान मुलांना पोहायला घेऊन चाललोय आणि आम्ही चाललोय असंच बघायला. इथे साईडला दिसते खाण आहे, ती मोठी खाण आहे, भरपूर मोठी खाण आहे. भीती वाटते मला तर, पाण्याची भरपूर भीती वाटते. पण आलोय सुट्टीला म्हणून म्हटलं चला जाऊन यावं. सगळेजण पुढे गेलेत आणि मी राहिले मागं. तुम्हाला बॅक साईडने दाखवते. इथे नवलं झालंय, रात्री पाऊस पण पडलाय. या साईडला इथे खाण दिसते बघा, रात्री पाऊस पडलाय आणि इथून पाण्याचे टँकर जातात, म्हणजे पाण्याचे टँकर भरून पाणी घेऊन जातात इथून. ही बघा, ही आहे खाण. उन्हाळा असून सुद्धा भरपूर पाणी आहे खाणीला. खाण भरपूर खोल आहे आणि त्याचं क्षेत्रफळ 3.5 एकराचं असल्यामुळे ना एवढी दिसून येत नाही. मला तर भरपूर भीती वाटते.
आम्ही सगळेजण ह्या पाण्यामध्ये पोहायला गेलेलो आणि तिथं केलेलं एन्जॉय, फोटो काढलेले किंवा व्हिडिओ काढलेले. मी ना त्याच्यासाठी एक वेगळा ब्लॉग बनवणार आहे. त्याच्यातला थोडासा पार्ट घेतला आणि या व्हिडिओमध्ये ॲड केला आणि याचा एक मोठा ब्लॉग येणार आहे, तो तुम्ही नक्की पहा. तर इथे गेल्यानंतर रात्री पाऊस पडल्यामुळं ओलं पण झालं होतं आणि इथलं पाणी ना रोडच्या कामासाठी घेऊन जातात ते, त्याच्यामुळे इथं थोडंसं ओलं असतं. टँकर येतात ना इथे त्याच्यामुळं. तर दीदी आणि विशू, रेयांश, बाबा सगळेजण पुढे गेले होते, मी मागं राहिले होते. आणि इथून जायला तसं तर आत्ता भीती वाटत नाही, पुढे गेल्यानंतर उतरताना थोडीशी भीती वाटत होती. कारण थोडासा छोटा रस्ता होता आणि खान भरपूर खोल आहे आणि पाणी असल्यामुळे तर अजून जास्तच भीती वाटत होती. रिकामी असल्यानंतर तर त्याची खूप हाईट दिसते आणि क्षेत्रफळ मोठं आहे, 3.5 एकराचं आहे, त्याच्यामुळं आपल्याला व्हिडिओमध्ये काही एवढं मोठं दिसत नाही. त्या साईडला आहे जे ते आमचं घर आहे, लांब आहे पण व्हिडिओमध्ये जवळच दिसतंय खाणीच्या. पण खूप छान वातावरण वाटतं बरं का. खान का असेना पण पाणी भरपूर असलं ना, एकदम असं वाटतं की तळ्याच्या काठाला किंवा आपण कुठंतरी तलाव आहे, नॅचरल नैसर्गिक तलाव आहे आणि तिथे आपण राहतो असं वाटतं. पावसाळ्यात तर हिरवळ सगळीकडे असते, त्याच्यामुळं तर खूप छान वाटतं. तर बाकीकडे कुठं जाणं नाही झालं. म्हणजे विहिरीमध्ये पोहायला म्हणा किंवा जी शेततळी असतात ती थोडीशी लांब होती, त्याच्यामुळे आम्ही तिकडे गेलो नाही. बाबा म्हणाले चला इथे तर जाऊन येऊया. खरं तर आम्हाला पोहायला येत नाही, त्याच्यामुळं आम्ही फक्त जायचं काम केलं आणि याचा मोठा एक व्हिडिओ आला आहे, त्याच्यामध्ये डिटेल तुम्हाला सांगेन. तर भेटूया नंतर व्हिडिओमध्ये.